आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा। तर मंडळी तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी दादांचं असं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही निवडून येत होता तेव्हा ईव्हीएम गारगार वाटत होतं आणि आता गार वाटतंय का गरम वाटतंय हे तुमचं तुम्हीच बघा। तर चला पाहूया नेमकं दादा म्हटले तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत आपण तेही जाणून घेऊयात। आमची बाजू खरी आहे, त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये। जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42 पॉइंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती। 0.6% फरक होता, पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच। तरी देखील आमच्या जागा किती आल्या? आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या। आम्ही रडत नाही बसलो, ठीक आहे जनतेचा कौल आहे। तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा। तर समरथ भार्गे यांचं असं म्हणणं आहे की क्लीन शीट मिळाली ना आता बोलणार की एक गपरे तुलाच फार कळतंय का। तर सुनील चौधरी यांचं असं म्हणणं आहे की दादा तुमचे 70,000 कोटी माफ झाले ना मग बाकी कार्यक्रम गेला खड्ड्यात। चांगलं वाटतंय। तर टेक रोजगार यांचं असं म्हणणं आहे मावियाला टोला म्हणजे जयंत पाटलांना टोला। मी म्हणत नाही, लोक म्हणतात।